उल्हासनगरमध्ये सोने चांदी गुंतवणुकीतून फसवणूक, व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक। उल्हासनगरमध्ये सोने चांदीत भरपूर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केली। या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली। व्यापारी गिरीश तोलानी यांची फसवणूक करण्यात आली। आरोपी हेमंत वलेचा, प्रदीप वलेचा आणि त्यांचे गुजरातमधील 2 नातेवाईकांनी भविष्यकाळात मोठा नफा देण्याचे गिरीश तोलानी यांना आमिष दाखवले। त्यासाठी तोलानी यांच्याकडून 450 ग्रॅम सोने, 12 किलो चांदीच्या विटा आणि 7,35,000 रुपयांची रोख रक्कम घेतली, परंतु आपण दिलेले सोने, चांदी आणि रोख रक्कम आरोपींनी परत केली नाही। त्यामुळे या फसवणुकी प्रकरणी व्यापारी तोलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत वलेचा आणि प्रदीप वलेचा वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली। दरम्यान या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हास। गिरीश तोलानी नावाच्या व्यक्तीला इथे 2 सोन्याचे व्यापारी हरेशलाल वलेचा आणि प्रदीप वलेचा त्यांची ती 3 साथीदार यांनी 7,35,000चं सोनं आणि चांदी त्यांच्याकडून घेतले। त्याचा मोबदला देण्यासाठी आणि पुढे जास्त किंमत तुम्हाला देतो, पुढे गुंतवणूक करतोय आमिष दाखवून, आणि त्याची ते सोनेही परत केले नाही आणि त्याचा जो मोबदला तोही परत केला नाही, अशा रीतीने त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्या फसवणुकीवरून आपण त्यात हरेशलाल वलेचा आणि प्रदीप वलेचा या दोघांना अटक केलेली आहे। त्यामध्ये जो प्रदीप वलेचा आहे त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पोलीस तपास सुरू आहे।